स्त्री या दीड अक्षरात किती प्रचंड ऊर्जा, प्रचंड शक्ती, सकारात्मकता, खंबीरपणा, दृढ निश्चय सामावलेला आहे. त्याबरोबरच नाजूकता, सहजता, कौशल्य नैसर्गिकपणे तिच्या ठायी आहे. अशा अनेक कंगोऱ्यांचा साज लालेली ती सबळ, समृद्ध, सक्षम आहे. परंतु आजही काळाच्या ओघात स्त्री म्हणून अनेक क्षेत्र पादाक्रांत करणारी ती एकीकडे सामर्थ्यवान ठरत असताना दुसरीकडे यशस्वी उद्योगिनी होण्यात काही वेळा अपयशी ठरते. हे सगळं घडत असताना तिनं स्वयंसिद्ध होणं हे अत्यावश्यक आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रातल्या स्त्रियांना स्वतः उद्योगिनी म्हणून घडविण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, सातत्यानं नवनवीन उपक्रमांच्या संकल्पना मांडणाऱ्या कांचनताई गडकरी यांच्या पुढाकारातून आकारास आली स्वयंपूर्णा महिला बहुउद्देशीय संस्था. स्त्रियांच्या उपजत कलागुणांचा वापर करत त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या आपलं कौशल्य वापरावं यासाठी कांचनताई गडकरी प्रयत्नशील आहेत. संस्थेचं नामाभिधानच संस्थेचं उद्दिष्ट स्पष्ट करतं. 2014 साली स्थापना झालेल्या संस्थेनं महिला उद्योजकांनी निर्मित केलेल्या वस्तूंना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं एक्स्पो अर्थात उद्योजिका मेळाव्याचं आयोजन करायला सुरुवात केली. या मेळाव्याला आता बळ लाभलंय केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचं. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 4 जानेवारी 2020 ते 6 जानेवारी 2020 पर्यंत जेरिल लॉन्स, लक्ष्मीनगर, नागपूर येथे महिला उद्योजकांच्या वस्तूंचा मेळावा अर्थात स्वयंपूर्णा एक्स्पो 2020 आयोजित करण्यात आला होता. केवळ महिला उद्योजकांनी निर्मित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, त्यांची उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचावी आणि या महिला उद्योजकांना व्यवसायात उत्तुंग झेप घेता यावी, हाच खरा या एक्स्पोच्या आयोजनामागचा उद्देश. जवळजवळ 50 वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दिनांक 4 जानेवारी 2020 रोजी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगचे निर्देशक प्रशांत पालेवार, स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, यशस्वी उद्योजिका साकार संस्थेच्या विशाखा राव तसंच स्वयंपूर्णाच्या विजूताई भुसारी हे मान्यवर उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर सर्व मांगल्याची कामना करणारं तू बुद्धी दे, तू तेज दे हे प्रार्थना गीत सादर करण्यात आलं. नवचेतना विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. मान्यवरांचं फुलांचं सुंदर रोपटं देऊन स्वागत करण्यात आलं. असं हे पर्यावरणपूरक स्वागत अनुकरणीय आहे. स्वयंपूर्णा बहुउद्देशीय संस्थेची चित्रफीत दाखवण्यात आली. पूर्वी असं म्हटलं जायचं की स्त्री शिकली तर तिचं कुटुंब शिक्षित होतं. आज त्या संकल्पनेचं स्वरूप आणि प्रारूप बदललंय. आज असं म्हटलं जातं की महिला एक उद्योगिनी झाली तर तिचं कुटुंब उद्योग सक्षम होतं आणि आर्थिक सक्षमही होतं. पण अनेकदा मनात असूनही अनेक महिलांना यशस्वी उद्योग उभारता येत नाही. नेमका उद्योग कुठला करावा, आर्थिक मदत कुठून मिळवावी, उद्योगासाठी लागणाऱ्या मंत्रयंत्रांचं बळ कसं आणावं, कुठल्या वस्तूची निर्मिती करावी, त्याची विक्री कशी करावी, त्या वस्तूसाठी मार्केट कसं निर्माण करावं, या आणि अशा अनेक बाबींचा माहितीचा अभाव असतो. अशा महिलांना योग्य ती माहिती आणि उद्योग उभारणीच्या संधी प्रदान करण्यासाठी सर्वांनाच नेहमी मदतीचा हात देणाऱ्या सौ कांचनताई गडकरी यांच्या पुढाकारात त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहिली ती स्वयंपूर्ण महिला बहुउद्देशीय संस्था. उपस्थितांना संस्थेच्या कार्याची माहिती याद्वारे मिळाली.
यानंतर मान्यवरांनी उद्योजकांना मार्गदर्शनही केलं. याची कल्पनाच मुळात ही आहे की स्त्रीनी आर्थिक स्वातंत्र्यामध्ये स्वतंत्र व्हावं, तिने आपला उद्योगधंदा करून तो वाढवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा आणि स्वतः अर्थपूर्ण व्हावं. असे आम्ही वर्षातून खरं तर 3 मेळावे भरवतो. राखी मेळावा, दिवाळी मेळावा आणि संक्रांत मेळावा. आणि त्याच्यामध्ये अनेक महिला उद्योजिकांचा आपापसात परिचय झाला, सगळ्यांची ओळख झाली आणि म्हणता म्हणता छान स्वयंपूर्ण एक्सपो हा मोठा यावर्षी आम्ही करू शकलो. स्वयंपूर्ण बहुउद्देशीय कांचनताईंना की त्यांनी हा सफर इथपर्यंत आणलेला आहे आणि याच्याही खूप पुढे न्यायचं आहे आपल्याला. आपण स्वयंरोजगार जेव्हा सुरू करतो तेव्हा स्वतःला नोकरी देतो आणि आपल्यासोबत लोकांनासुद्धा आपण नोकरी देत असतो. तर नोकरी मागणारे न होता आपण नोकरी देणारे व्हायचं, ही जास्ती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जो महिलांचा जो भाग आहे तर महिलांमध्ये उद्योजकता ही तर जन्मदाच रुजलेली असते. उद्घाटन सत्रानंतर अतिशय उत्साहात महिला उद्योजकांचा मेळावा सुरू झाला. मनमोहक बाहुल्या, टेराकोटाच्या मातीची वेगवेगळी भांडी, अगदी दिव्यापासून तर मातीच्या तव्यापर्यंत, शोभेच्या वस्तू, सुंदर वस्त्र प्रावरण, लिफाफे, तोरणं, मसाले, चटकदार चवदार खाद्यपदार्थ इत्यादी अनेक स्टॉल्स एक्स्पोची शोभा वाढवत होते. दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी या तिन्ही दिवशी एक्स्पोत सहभागी महिलांना MSEBच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योग व्यवसायाच्या संधी, व्यवसाय वृद्धी, त्यातील धोके, अडचणी इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केलं. मुद्रा योजनेचं लोन मॅडम 10 लाखापर्यंतचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते कोलॅटरल, त्याच्यामध्ये काहीच लागत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. अगोदरच्या काळामध्ये जसं आपण लोन घेत होतो, कोलॅटरल म्हणजे काहीतरी तुम्ही प्रतिभूती तुम्ही द्या, काही तुमचं गहाण ठेवा, अशा प्रकारच्या योजना असायच्या. आता मुद्रामध्ये 10 लाखापर्यंत कुठलंही आपलं कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2 लाखापर्यंतच्या लोनसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मार्जिन मनी तुम्हाला द्यायची नसते. म्हणजे तुम्हाला जर 2 लाखाचं जर लोन हवा असेल तर 2 लाख पूर्ण बँक देते, तुमच्याकडनं काही देण्याची आवश्यकता पडत नाही. या एक्स्पोमध्ये स्टॉल लावणाऱ्या प्रत्येकच महिला उद्योजिकेच्या कष्टाचं, तिच्या धडपडीचं, जिद्दीचं कौतुक. प्रत्येकीचंच काम अभिमानास्पद, प्रत्येकीची वेगळी कहाणी. त्यातही उल्लेखनीय म्हणजे वाट्याला आलेल्या अपंगत्वानं खचून न जाता केवळ दुःखाचे उसासे टाकण्यापेक्षा अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य उपयोग करत त्यातून व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या या महिलेची ही कहाणी. शोभेच्या सुंदर बाहुल्या करून त्याच्या विक्रीतून स्वयंपूर्ण होण्याची तिची धडपड अभिनंदनीय. या स्टॉलवर नुसती नजर टाकली तरी बोलक्या, विविध रंगी, विविध ढंगी बाहुल्या आपलं मन मोहून घेतात. अशा बाहुल्या खरेदी करण्याचा मोह कोण बरे आवरू शकेल? याप्रमाणेच विशेष मुलांच्या हस्तकौशल्यानं सजलेला हा स्टॉल प्रत्येकालाच आपल्याकडे आकर्षित करत होता. आजूबाजूच्या जगाचं काहीही भान नसणारी ही मुलं आपल्याच विश्वात दंग असतात. परंतु देवानं त्यांना सुप्तपणे दिलेलं कलेचं वरदान काही निराळच. दिव्यांग मुलांनी घडवलेल्या आकर्षक वस्तूंचा स्टॉल एक्स्पोचं विशेष वैशिष्ट्य म्हणावं लागेल. व्यवसाय लहान अथवा मोठा, त्यात अडचणी, संकट, तणाव याचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो. आणि ह्या तर स्वयंपूर्ण, घर संसार सांभाळून समर्थपणे व्यवसाय सांभाळणाऱ्या. एक्स्पोत सहभागी झालेल्या उद्योजकांचा ताण हलका व्हावा, पुढे विरंगुळ्याचे क्षण त्यांनीही अनुभवावे म्हणून मनोरंजनात्मक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलं होतं. उखाणे स्पर्धेत तर एकाहून एक सरस उखाणे सादर करून महिलांनी धमाल उडवून दिली. आजी नाच स्पर्धा ही आगळी वेगळी स्पर्धा.
3 पिढ्यांचं नातं समृद्ध करणारी ठरली. नातीच्या साथीनं आजींनीही उत्साहात सहभाग नोंदवला. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी यांच्या या एक्स्पोला भेट या महिला उद्योजकांचा उत्साह वाढवणारी ठरली. स्मिता खनगई यांच्या रंजक गप्पांच्या कार्यक्रमात सगळ्याच जणी रंगून गेल्या. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. 3 दिवस महिलांच्या उदंड उत्साहानं परिसर भारावून गेला. अशा या उत्साहवर्धक मेळाव्याचा समारोप दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी झाला. समारोपीय कार्यक्रमाला स्वयंपूर्ण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, नाबार्डच्या डेव्हलपमेंट मॅनेजर मैथिली कोवे, WCLचे मटेरियल मॅनेजर सुरेश राजू प्रामुख्याने उपस्थित होते. कांचन गडकरी यांनी संस्थेच्या वतीनं सर्व मान्यवरांचे स्वागत केले. नाबार्डच्या डेव्हलपमेंट मॅनेजर मैथिली कोवे यांनी मेळाव्यातील उद्योजकांशी संवाद साधला. व्यवसायाची आर्थिक बाजू कशी सुरक्षित करावी, आर्थिक उलाढाली, कर्ज घेणं आणि ते योग्य नियोजन करून वेळेत फेडणं आदी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. आपण एक नवीन योजना आणली, त्याचं नाव आहे संयुक्त देयता गट. हा एक छोटा गट, एक 5 ते 10 महिला किंवा पुरुषांचा, परंतु याद्वारे आपण जितका पण जे आहे लोन किंवा अमाऊंट उपलब्ध करून देणार ती फक्त आणि फक्त उद्योजकतेला लावायची असते. आज नागपूर जिल्ह्यात मी जवळपास 2,500 जॉईंट लायबिलिटी ग्रुप बनवलेले आहेत आणि या 2,500 जॉईंट लायबिलिटी ग्रुपमध्ये जवळपास 12,000 महिलांना आपण उद्योजकतेसाठी लोन उपलब्ध करून देऊन त्यांना उद्योजकतेला लावलेलं आहे. 3 दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार ज्योत्स्ना डहाके यांनी आभार प्रदर्शनातून मांडले. महिला उद्योजकांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारं स्वयंपूर्ण एक्स्पो हा प्रशंसनीय उपक्रम म्हणावा लागेल. आपल्या उत्पादनांची दखल घेऊन ग्राहकांपर्यंत सहजतेनं पोचता येतं हा विश्वास या महिलांमध्ये जागृत झाला. या विश्वासाच्या बळावर अजून पुढे जाण्याचं सामर्थ्य प्रत्येकीला लाभलं. एवढंच नव्हे तर इथे स्टॉलला भेट देणाऱ्या अनेक जणींच्या मनात मीही स्वयंपूर्ण होऊ शकते ही उमेद निर्माण झाली. आज उद्योग क्षेत्रात आपल्या उत्पादनांची आणि आपली स्वतःचीही ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज होणारे